नमस्कार. नेक्स्ट एग्जाम्पल, y is equal to log of square root 1 minus cos 3x upon 1 plus cos 3x. सो फर्स्ट आपण हे आपलं सिम्प्लिफाय होतंय का चेक करणार आणि ते सिम्प्लिफाय करणार अँड देन y डॅश काढायला जाणार. बिकॉज डायरेक्ट y डॅश काढायचं असेल तर log म्हणजे 1 अपॉन दिस असं होणार आहे. थोडं याचं सिम्प्लिफाय झाला ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले यूज करून तर सिम्प्लिफाय करायचं. सो cos 2x चे फॉर्म्युले काय ते आठवा. cos 2x is equal to 2 cos square x minus 1 cos बदला और 1 minus 2 sin square x. So या दोन पैकी फॉर्म्युले आपण बघितले. Then that implies cos 2x plus 1. So here is cos 2x. 2x चा हाफ अँगल कसा करायचा तो बघू आपण. पण cos 2x plus 1 means 1 plus cos 2x साठी काय लिहिता येईल 2 cos square x and 1 minus cos 2x साठी काय लिहिता येईल 1 minus cos 2x. हे फॉर्म्युले थोडे मॉडिफाय केले की काय होणार into cos square x is equal to 1 plus cos 2x. हा 1 इथे जाणार. त्याच्यानंतर 2 sin square x याचा कसं होणार आहे हा 1 इकडे गेला हा sin square इकडे गेला cos 2x इकडे येणार 1 minus cos 2x. So 1 plus cos 2x साठी 2 cos square x we can substitute and 1 minus cos 2x साठी 2 sin square x. तर ते सबस्टिट्यूट करूया. मग कुठेतरी काही कॅन्सल वगैरे होतं का स्क्वेअर रूट गेलं तर जास्त बरोबर. सो हे फॉर्म्युले घेऊया आपण. देयरफॉर y is equal to log of square root of 1 minus cos 3x म्हणजे 1 minus cos 3x म्हणजे 2 sin square x. हा अँगल आहे त्या अँगलच्या इथे फक्त काय करायचं आहे हाफ अँगल घ्यायचा आणि 2 sin square असं लिहायचं. सो 2 sin square and this angle is 3x. So half angle is 3x by 2. साइनचा अँगल 3x by 2 असं होणार अपॉन 1 plus cos 3x. 1 plus cos 3x मीन्स जो काही अँगल आहे तो त्याच्या हा जो इथे अँगल दिसतोय त्या अँगलच्या इथे हाफ होणार आहे हा अँगल आणि काय होणार आहे 2 cos square. सो 2 cos square अँगल इज 3x by 2 जो असेल त्याचा हाफ अँगल होतो. आता यासाठी काही येते का बघूया सिम्प्लिफाय अजून विच इज इक्वल टू लॉग ऑफ तर 2 चं स्क्वेअर रूट 2 ते होणार पण 2 इथे पण आहेत आणि इथे पण न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये सिंपल झालं त्यामुळे कॅन्सल झाले. सो साइन स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आणि हिअर कॉस स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. सो स्क्वेअर रूट जाणारच आहे प्लस अँगल सेम आहे इथे 3x by 2 and here also 3x by 2 and sin upon cos. sin upon cos with same angle means it is tan. So square root of आपण असं म्हणू शकतो की tan square 3x by 2 because sin upon cos it's tan square angle is 3x by 2 and square root. After that here is square and square root. So square root cancel होऊन जाईल. So y is equal to log of square and square root cancel झाले tan 3x by 2. आता हे जास्त सिम्प्लिफाय वाटतं. आता आपण पुढच्या स्टेपला याचा डेरिव्हेटिव्ह y डॅश काढायचा. आता y डॅश घेणार त्याचं therefore dy by dx is equal to log चा y डॅश d by dx of this. log कसं असतं log म्हणजे 1 upon this म्हणजे means 1 upon tan and angle 3x by 2 into पण log x नाहीये log of something different. सो हे जे वेगळं फंक्शन gx आले त्याचा डेरिव्हेटिव्ह इथे मल्टिप्लाय करायचं into d by dx of tan 3x by 2. So log of this bracket means 1 upon the bracket into हा bracket वेगळा आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय. Therefore y dash is equal to 1 upon tan 3x by 2 अँगल येतो 3x by 2 into डेरिव्हेटिव्ह काय आता टॅनचं डेरिव्हेटिव्ह असतं sec square theta. tan थीटाचं डेरिव्हेटिव्ह sec square theta. So into sec square angle is 3x by 2 but 3x by 2 is different not theta or only x. So tan theta tan x 3x by 2 into derivative of into derivative of 3x by 2. So finally I make 1 upon tan 3x by 2 into sec square 3x by 2 into
डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x/2 3/2 इज कॉन्स्टंट, सो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येणार आणि x चं डेरिव्हेटिव्ह 1, सो इंटू 3/2. जनरली आपण 3/2 म्हणजे जे कॉन्स्टंट असते ते लेफ्ट साइडला लिहितो आणि हे सगळं लिहिणार. सो y डॅश इज इक्वल टू 3/2. 3/2 कुठे कॅन्सल होत नाही, ते तसेच राहतात. 3/2 इंटू 6 स्क्वेअर 3x/2 अपॉन tan 3x/2. तर हिअर टॅनचा आणि सेकचा दोन्हीचा अँगल तर सेम आहे. हे तुमचं फायनल आन्सर असू शकतं, म्हणजे आहेच हे पण आन्सर आहेच. पण अजून सिम्प्लिफाय करायचं तर अजूनही करू शकतो की सेक स्क्वेअर म्हणजे काय, तर 1/cos, टॅन म्हणजे काय, sin/cos. असं करून अजून काही कॅन्सल होतंय का ते बघून अजून पुढे घेऊ शकतो. पण जर प्रूव्ह दॅट असं म्हटलं असेल की इफ y इज इक्वल टू दिस अँड देन प्रूव्ह दॅट y डॅश इज इक्वल टू सो अँड सो, तर आपल्याला तेच आणून तिथे प्रूव्ह करायला लागतं. जे काही जिथपर्यंत सिम्प्लिफाय केलंय त्या पॉईंटपर्यंत सिम्प्लिफाय करावं लागतं की प्रूव्ह दॅट म्हटलं असेल तर. y डॅश काढायचं असेल तर हे y डॅश पण बरोबरच आहे. पण अजून आपण पुढे जाऊ शकतो की 3/2 सेक स्क्वेअर म्हणजे काय, 1/cos स्क्वेअर, अँगल सेम आहे म्हणून कॅन्सल होऊ शकतात, अपॉन टॅन म्हणजे काय, साइन अपॉन, फार काही कॅन्सल होत नाही कारण एकच कॉस कॅन्सल होणार आहे, cos 3x/2. सो हियर a अपॉन b अपॉन c अपॉन d है, जो cos स्क्वेअर है हियर cos, सो एक cos कैंसिल होणार. एक cos इथे कैंसिल होईल, मीन्स काय काय राहील इथे, which is equal to 3/2 into 1/cos स्क्वेअर 3x/2 अपॉन साइन अपॉन cos. cos स्क्वेअर मध्ये एक cos, हा cos कॅन्सल झाला म्हणजे फक्त sin 3x/2 साइन अपॉन cos. आता हे इकडे आपण असं दिलं तर sin तिथे याला येणार आहे, कशाला, डिनॉमिनेटरला येणार आहे, त्यामुळे ते तसं घ्यायला हवं की a अपॉन b अपॉन c आहे ना, हे असं a अपॉन b अपॉन c अपॉन d आहे ना, सो आपण a अपॉन b अपॉन c अपॉन d असेल तर हा इकडे नेताना काय करतो, d अपॉन c असं करतो. d अपॉन c केल्यामुळे काय झालं, या b मधला एक cos आणि या d मधला एक cos असे इथे काही कॅन्सल झालाय आणि फक्त काही एक cos इथे राहिलाय आणि हा जो काही आहे तो ती टर्म ही सगळी डी सी ही टर्म इथे सगळी राहिलेली आहे. सो आता आपण ते त्या रूल प्रमाणे घेऊया. सो विच इज इक्वल टू 3/2 इंटू 1/cos अँगल इज 3x/2 इंटू साइन 3x/2. आता हे a अपॉन सी एवढंच राहिलं, b d मधलं एक कॅन्सल झालंय. आता आपण बघितलं तर अँगल जर सेम असेल तर पुन्हा फॉर्म्युला यूज करता येईल. सो cos 3x/2 इंटू साइन 3x/2 हियर 2 म्हणजे एकत्र, म्हणजे हे जर सगळं एकत्र घेतलं तर 3/2 cos x sin x. सो 2 cos x sin x मीन्स काय, साइन ऑफ 2x. हा फॉर्म्युला आठवत असेल, sin 2x इज इक्वल टू 2 sin x cos x. तर आता इथे 2 sin x cos x प्रेझेंट आहे, 2 आहे sin x अँड cos x. जो अँगल आहे त्याच्या अँगलच्या इथे किती होतो, 2 टाइप्स होतो, डबल अँगल होतो. हा x आणि हा x सेम लागतात, तो x जो अँगल असेल त्या अँगलच्या इथे हा डबल अँगल होतो sin 2x देताना, आणि हा 2 पण लागतो, 2 sin x cos x इज इक्वल टू sin 2x. सो हियर हा सगळा डिनॉमिनेटर आहे 2 sin x cos x. सो काय लिहिता येईल आपल्याला, sin 2x which is equal to 3 upon sin आणि डबल अँगल म्हणजे कशाचा, 3x/2 चा डबल अँगल म्हणजे किती होणार, 3x होणार. सो sin. सो फायनल परत एक आन्सर आला 3/sin 3x. जर तुम्हाला प्रूव्ह दॅट म्हटलं असेल की प्रूव्ह दॅट y डॅश इज इक्वल टू 3/sin 3x, तर ह्या स्टेजला आणून थांबवायचं. प्रूव्ह दॅट दिस असं म्हटलं असेल तर ह्या स्टेजला आणून थांबवायचं. अजूनही ह्याच्यात सिम्प्लिफाय होऊ शकतं, अजून आपण एक फॉर्म्युला यूज करू शकतो. सो प्रूव्ह दॅट म्हटलं असेल तर त्याच पॉइंटला तुम्हाला ते आन्सर काढावं लागतं किंवा जे काही आन्सर आलंय ते तिथपर्यंतच सिम्प्लिफाय करायचंय. पण इथे आपल्याला शक्य होतं म्हणून आपण इथे पुढे सिम्प्लिफाय केलं. आता 1/sin म्हणजे काय असतं, कोसेक. सो विच इज इक्वल टू 3 कोसेक अँड अँगल इज 3x विच इज इक्वल टू dy/dx. सो फायनल dy/dx अगदी सिम्प्लिफाय करून सगळं आपल्याला मिळालं
3 cosec 3. सो दिस इज y डॅश और dy बाय dx. हे आहे, हेही काही चुकीचं नाही आहे, फक्त हे अजून काही सिम्प्लिफाय करता आलं, काही कॅन्सल होत होतं म्हणून आपण ते सिम्प्लिफाय करून कॅन्सल केलं आणि फायनली dy बाय dx इज इक्वल टू 3 cosec 3x. शक्यतो सिम्प्लिफाय करून शक्य तेवढं सिम्प्लिफाय करता येईल तेवढं करून ते आन्सर काढायचं असतं. आपण म्हटलं तसं की प्रूव्ह दॅट असेल आणि ते स्टेटमेंट दिलं असेल, सपोज असं म्हटलं असतं इफ y इज इक्वल टू दिस देन प्रूव्ह दॅट y डॅश इज इक्वल टू दिस. तर y डॅश इज इक्वल टू दिस एवढं प्रूव्ह दॅट म्हटलं असेल तर ह्या स्टेजला थांबवायचं, मग पुढे करायची गरज नाही कारण ते ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही y डॅश म्हणजे dy बाय dx काढू शकता.